येत्या 2 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील, हवामान खात्याचा अंदाज. अवकाळी पावसानं हिंगोली जिल्ह्यामधील पिकांचं नुकसान झालेलं आहे. हळद, कांदा, भुईमुगासह आंब्याच्या बागेला देखील या सगळ्याचा फटका बसलाय. शेतामध्ये वाळवण्यासाठी ठेवलेली हळद ही पावसामध्ये भिजली आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान. बुलढाणा जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये मध्यरात्रीच्या नंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. जिल्ह्यामधील संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, खामगाव, लोणार, मेहकर या तालुक्यामध्ये पाऊस पडलाय. आज सकाळी देखील लोणार भागामध्ये पाऊस आहे. अवकाळीचा शेती पिकांना मोठा फटका. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक भागात अवकाळी पावसाचं थैमान. सलग चौथ्या दिवशी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. दोडामार्ग तालुक्यामधील तिलारी खोऱ्यामध्ये असलेल्या शेतीच्या पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय. पावसामुळे केळीची बाग ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. हिंगोली शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. हळद, कांदा, आंबा आणि भाजीपाल्याच्या पिकांचं नुकसान झालंय. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या हिंगोलीकरांना दिलासा. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. कापून झालेलं मक्याचं पीक अवकाळी पावसामुळे भिजलं आणि खराब होण्याची भीती आहे. महामार्गावर मका वाळवण्यासाठी ठेवला. सरकारने लवकरच मका खरेदी केंद्र सुरू करून दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. महाड तालुक्यामधील अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त 75 शेतकऱ्यांना मंत्री भरत गोगावले यांच्या मार्फत वैयक्तिक मदतीचं वाटप. 4 दुकानदारांना नवीन दुकानं बांधून देण्याचं गोगावलेंचं आश्वासन. सातारा जिल्ह्यामधल्या कराड, पाटण या तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा. उन्हाळ्यामध्ये ओझरडे धबधबा प्रवाहित झालाय. चक्क उन्हाळ्यामध्ये हा धबधबा प्रवाहित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोलापूरमधल्या शेतकऱ्यांनी 73 पोती कांदा विकला. मात्र त्यांच्या हाती केवळ 400 रुपये पडले. कांद्याला फक्त 50 रुपये प्रति किलोचा भाव मिळतोय. कांद्यासाठी लागलेला उत्पादनाचा खर्च देखील निघत नाहीये. शेतकरी अंकुश गुंजाळ आर्थिक संकटात. उष्णतेच्या लाटेनं जळगावमधील केळी बागांवरती मोठं संकट आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे नुकसान भरपाई द्या, तसंच सरकारनं तातडीनं पंचनामे करण्याची देखील मागणी आहे. उष्णतेची लाट असल्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान, पाण्याअभावी प्राण्यांचा देखील मृत्यू होतोय. सरकारनं अशा ठिकाणी नैसर्गिक आपत्ती म्हणून 10 लाख रुपयांची मदत करावी. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची मागणी. सरकारने या ठिकाणी जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या पाहिजे, चाऱ्याच्या छावण्या सुरू केल्या पाहिजे अशी माझी मागणी आहे. अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुरांच्या चाऱ्यासाठी छावण्या सुरू झालेल्या नाही आणि ह्या सर्वदूर सुरू करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर महाराष्ट्रातील शेतकरी आहे महाराष्ट्र सोडून बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये आहे. तळकोकणामध्ये ओंकार हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. सिंधुदुर्गामधल्या सावंतवाडीमधील तांबोळी गावामध्ये ओंकार हत्ती सध्या पोहोचलाय. हत्तीचा भातशेती, नारळ, सुपारी बागांमध्ये वावर वाढतोय. शेतकऱ्यांची चिंता देखील यामुळे वाढली आहे. शेतीचं नुकसान टाळण्यासाठी वन विभाग सतर्क. पनवेल शहरामध्ये पाण्याच्या टंचाईमुळे लोकांचे हाल होत आहेत. 3 ते 4 दिवसांनी पाणी येत असल्यामुळे पाणी साठवून ठेवण्यासाठी घरासमोर ड्रमच्या रांगा. एका घराच्या बाहेर 10 ते 12 मोठे पाण्याचे ड्रम ठेवल्याचं चित्र आहे. टँकरवरती अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. द महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न झालाय. शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष या गोष्टींवरती चित्रपट आधारित असणार आहे. 29 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कर भरण्यामध्ये देखील नंबर 1 आहे. बिहार आणि झारखंड क्षेत्रामधून यंदा 20,000 कोटींचा कर संकलित. यामधून धोनीने 40 कोटींपेक्षा अधिकचा कर भरला आहे. नाशिकच्या TCS कंपनीमधल्या धर्मांतराच्या प्रकरणामधील आरोपी निदा खानची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी. महिलांना बुरखा घालण्यासाठी प्रवृत्त करणं, नमाज आणि कलमा पठणाचं प्रशिक्षण कसं दिलं या सगळ्याची SIT चौकशी करणार आहे.
निदा खानला आश्रय देणाऱ्या संभाजीनगरच्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल हा सह आरोपी आहे। याच पार्श्वभूमीवरती असदुद्दीन ओवेसी आज संभाजीनगरमध्ये येत आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची महत्त्वाची बैठक देखील पार पडणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी, आरोपी मतीन पटेल यानं बॅनर लावल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। टीसीएस प्रकरणामधील आरोपी निदा खानला लपवण्यासाठी मतीन पटेल यानं मदत केली। निदा खान फरार आरोपी आहे, ती संभाजीनगरमध्ये लपलेली होती, मग पोलीस काय करत होते हे पोलिसांचं अपयश आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची टीका। सगळ्यात पहिले गृहमंत्र्याचं अपयश लपवण्यात पोलीस काय करत होते? जर एमआयएमचा हात होता तर पोलीस काय करत होते देवेंद्र फडणवीसांचा? त्याच्यामुळे उगाच दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा तुमचे पोलीस अकार्यक्षम आहे ते सांगा ना। शिर्डीमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी ललित पोफळेनं अशोक खरातला पैसे दिले। शिर्डी पोलिसांच्या तपासामधून ही माहिती उघड झाली आहे। ज्या बँकेच्या खात्यामध्ये व्यवहार झाला त्या खात्यामध्ये पोकळे बंधूंनी पैसे दिल्याचं समोर आलंय। पोकळे यांनी पैसे कुठून आणले याचा देखील तपास होऊ शकतो। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर। 50हून अधिक पानांचा हा अहवाल आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी 25 पेक्षा जास्त शिफारसी, मुख्यमंत्र्यांचं कठोर कारवाईचं आश्वासन। मुंबईमधल्या गोरेगाव नेस्को ड्रग्सच्या प्रकरणामधील 3 आरोपींचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। कोर्टानं ड्रग सप्लायर्स रौनक खंडेलवाल, प्रतीक पांडे आणि एक्झिबिशन सेंटरच्या सनी जैन याचा जामीन अर्ज फेटाळलाय। हे तिन्ही आरोपी ड्रग्स पुरवठा करणारे आणि नेस्को इथले कर्मचारी आहेत। सांगलीमधल्या जत तालुक्यामध्ये दुहेरी हत्या प्रकरणामधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचं अपहरण करून निर्घृण हत्या झाली आहे। पोलिसांनी मुख्य 3 आरोपींना अवघ्या 12 तासांच्या आत अटक केली। शिवसेनेचे युवा सेना कवठे महांकाळ शहर प्रमुख हर्षद पैलवान यांचा देखील अटकेमधल्या आरोपींमध्ये समावेश आहे। 2 आरोपी सध्या फरार आहेत। बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या सिरसदेवी गावामध्ये एका तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला। जुन्या वादामधून हा हल्ला झाल्याची माहिती आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। बुलढाण्यामध्ये पोलिसांची कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवरती कारवाई। 25 पेक्षा जास्त बुलेट पोलिसांनी जप्त केल्या। नियमांचं उल्लंघन केल्यामुळे दंडाची कारवाई। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। भर दिवसा दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी महिलांच्या गळ्यामधील सोन्याचं मणिमंगळसूत्र हिसकावून नेलं आणि या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। चोरट्यांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू।